नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन आता मंदा साळुंकेच्या पत्त्यावर तिला शोधत पोहोचलेले असतात. पण तिथे राहणारा तो चाळीतील माणूस त्यांना सांगतो की अहो इथे 40 वर्ष झाले मी या चाळीमध्ये राहतोय, पण मंदा साळुंके नावाचं असं कोणीही या चाळीमध्ये कधीही राहत नव्हतं. कदाचित तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिलेला दिसतोय. आता मात्र सायली आणि अर्जुन दोघेही खूप आश्चर्यचकित झालेले असतात आणि खरं तर गोंधळलेलेही असतात. आणि त्या दोघांनाही समजत नसतं की आता मैनाने त्यांना चुकीचा पत्ता आणि नंबर का दिला असेल, मावशीचा नंबर सांगून. तर इकडे आता अस्मिताने सर्वांसाठी कॉफी बनवलेली असते आणि ती आता सर्वांसाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा प्रताप बोलतो की चला, म्हणजे 25-30 वर्षांनंतर मिळणारी कॉफी कशी लागते ते पाहूयात तर आता आपण. आणि खरं सांगतो सचिन तुला, या कॉफीपेक्षा ना अमृत मिळवणं सुद्धा खूप सोपं आहे बघ. ते पण खूप लवकर मिळेल, पण ही कॉफी काही मात्र आपल्याला लवकर मिळणार नाही. आणि आता सर्वांमध्ये एकच हशा पिकतो. तर आता ही समीरा मात्र सारखी या सचिनला फोन करत असते आणि सचिनचा फोनही तिथे टेबलवरच ठेवलेला असतो आणि सारखा त्याचा फोन वाजत असतो. आता मात्र सचिनलाही सर्वांसमोर तिचा फोन काही घेता येत नसतो आणि त्यामुळे सचिन तिचा फोन आता कट करतो आणि नंतर तर तो डायरेक्ट फोन स्विच ऑफच करून टाकतो. आता मात्र सचिन फोन घेत नाही आहे. फोन त्याने स्विच ऑफ केला आहे. मेसेजला सुद्धा काही रिप्लाय केलेला नाही आहे. या सगळ्यामुळे ही समीरा मात्र खूप जास्त आता टेन्शनमध्ये आलेली असते आणि तिला काही कळतच नसतं की हा फोन का उचलत नाही आहे आणि ती सारखा त्याला फोन करायचा प्रयत्न करत असते. आता अस्मिताच्याही लक्षात येतं आणि अस्मिता सचिनला बोलते की सचिन, अरे तू फोन का बंद केला आहेस? घे ना तुझा कोणाचा महत्त्वाचा फोन असेल तर. त्यावर सचिन तिला सांगतो की हे घ्या, म्हणजे मी हिच्यासाठी ऑफिसचे महत्त्वाचे फोन कॉल्स घेत नाही आहे. मी फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे आणि हीच मला सांगते की मी आता फोन घेतला पाहिजे म्हणून. त्यावर अस्मिता सांगते, अहो मी असं कधी म्हटलं की तू फोन घेऊ नकोस म्हणून, फोन उचलू नकोस म्हणून तुझे महत्त्वाचे. त्यावर सचिन सांगतो की काय आहे, मी जर आता फोन उचलला ना तर कदाचित मला परत काहीतरी काम मागे लागेल, परत मला मीटिंग वगैरे काहीतरी जावं लागेल आणि म्हणूनच तर मी आता फोन घेत नाही आहे की जेणेकरून मला तुमच्या सर्वांसमोर वेळ घालवता यावा म्हणून. त्यावर अस्मिता बोलते की हो, मग हे तू अगदी बरोबर केलंस. तू फोन घेऊच नकोस मी म्हणते तर, नाहीतर परत मात्र तुला मीटिंगला वगैरे जावं लागेल. आता हा सचिन मात्र खूप थापा मारत असतो आणि सुभेदारांना मात्र त्याच्यावर तीळ मात्रही संशय किंवा शंका येत नाही. तर आता सचिन फोन उचलत नाही आहे म्हटल्यानंतर समीरा मात्र खूप जास्त बेचैन झालेली असते आणि ती स्वतःशीच बडबडत असते की हा फोन का उचलत नाही आहे, मेसेजला सुद्धा काही रिप्लाय केला नाही आहे आणि आता तर फोन स्विच ऑफ केला आहे. एरवी तर कधीच हा असं काही वागत नाही, मग आज नक्की काय चाललंय याचं. त्यावर महिपत तिला विचारत असतो की काय झालं, तुझा तो दीक्षित येणार आहे की नाही आज, तुझा फोन नाही घेते का तू? आणि तरीसुद्धा तू इतकी बेचैन झालेली, टेन्शनमध्ये आलेली दिसतेस. तू तर म्हणाली होतीस की तो तुझा फक्त मित्र आहे म्हणून, काही बॉयफ्रेंड वगैरे नाही आहे, आणि तरीसुद्धा तुला त्याची एवढी काळजी वाटते आहे का वगैरे, असं आता महिपतीला विचारत असतो. त्यावर समीरा सांगते की अण्णा तुम्ही समजताय असं काहीही नाही आहे. अहो तो फक्त फोन उचलत नाही आहे म्हणून मला काळजी वाटली, एरवी तो कधीही असं काही देखील करत नाही आणि खरं तर तो खूप चांगला माणूस आहे, तुम्ही त्याला एकदा भेटाच वगैरे. त्यावर महिपत बोलतो की त्याला भेटणं काही आज त्याच्या नशिबामध्ये दिसत नाही आहे. तर इकडे आता सुभेदारांकडे सर्वजण मस्त कॉफी पित असतात आणि तेवढ्यातच तन्वी तिथे कपडे धुवून ते बादल्या घेऊन आलेली असते ओल्या कपड्यांच्या. आता तिच्याकडे पाहिल्यानंतर पूर्ण आजी लगेच बोलते, कल्पना, प्रताप, हा पहा अजून एक चमत्कार. आणि कल्पना आणि प्रताप तर तन्वीकडे पाहतच राहतात. त्यांना विश्वासच बसत नाही की तन्वी आता कपडे वगैरे कसं काय धुते, तन्वीने असं काम वगैरे कसं काय केलं. तर
आता पूर्ण आजी तन्वीला विचारते, काय ग, ते ओले कपडे त्या बादल्या अशा घरामध्ये का घेऊन आली आहेस? त्यावर तन्वी बोलते की मग काय करायचं, का कुठे ठेवू मी हे? त्यावर पूर्ण आजी सांगते, अच्छा म्हणजे ते सुद्धा आता तुला मीच सांगायचं का की कपडे धुतल्यानंतर ते वाळायला टाकायचे असतात म्हणून? जा तिकडे बाहेर वाळायला घालते सगळे कपडे. आणि हो, चिखलात टाकू नकोस, व्यवस्थित पिना लावून ते वाळायला टाक दोरीवर. आणि वाळायला घालताना ते थोडेसे झटकून वाळायला घाल, म्हणजे कपड्यांना सुरकुत्या वगैरे पडत नाहीत. आता तन्वी ही हो बोलते आणि तिथून निघून जाते. त्यावर प्रताप बोलतो की पूर्णाई, हे मात्र तू अगदी छान केलंस. तर इकडे महिपत आता समीराला त्या सचिन दीक्षितबद्दल विचारत असतो की तुझ्या मनामध्ये नक्की काय चाललंय, तो फोन उचलत नाही म्हणून तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस? त्यावर समीरा महिपतला सांगते की काय आहे अण्णा, तो माझा काही बॉयफ्रेंड वगैरे नाही आहे, तो माझा फक्त एक मित्र आहे. पण खरं सांगू का, मी जेव्हापासून त्याच्याशी बोलतीये, त्याला भेटली आहे ना, तेव्हापासून तर तो मला खूप छान वाटतोय. माझ्यासाठी तो अगदी खास मित्र झाला आहे वगैरे. आणि इतक्या दिवसांमध्ये साक्षीची इतकी जास्त फरफट झाली आहे, तर आता मला खरं तर भीती वाटते आहे. पण समीराला असं देखील वाटतंय की आता कुठेतरी थांबावं, आता सेटल व्हावं. आणि त्यासाठी तर मला सचिन एकदम परफेक्ट माणूस वाटतोय, असं आता समीरा महिपतला सांगत असते. आणि तेव्हा महिपत बोलतो की हो, तू आता लहान राहिलेली नाही आहेस, तू आता मोठी झाली आहेस, त्यामुळे तू जे काही करशील ते योग्य निर्णय घेऊन कर आणि माणसं ओळखायला शिक जरा. त्यावर समीरा सांगते की हो अण्णा, तो एकदम व्यवस्थित आहे वगैरे, असं ती आता महिपतला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. तर सायली आणि अर्जुन मात्र दोघेही त्या पत्त्यावरून हताश होऊन आता घरी परतलेले असतात आणि त्यांना घरी येता येता सायंकाळ झालेली असते. तर सायली मात्र अजूनही त्याच विचारात असते आणि सायली विचार करत असते की म्हणजे आईने मला मावशीचा पत्ता आणि नंबर दोन्ही चुकीचं दिलं, पण असं का? तर तोच विचार अर्जुन देखील करत असतो की मैना काकूने असा चुकीचा पत्ता का दिला असेल सायलीला, ही नक्की कोणी मावशी आहे की नाही आहे? आणि आता इथेच त्यावरून या दोघांचं भांडण सुरू होतं. खरं तर सायलीला अर्जुनशी या संदर्भात थोडंसं बोलायचं असतं, पण अर्जुनशी बोलायला गेल्यानंतर तो परत मात्र तो DNA रिपोर्ट वगैरे तेच काहीतरी बोलणार आणि आपलं ऐकून घेणार नाही, असं सायलीला वाटतं. आणि इथे आता त्या दोघांचंही थोडंसं भांडण होतं. तर सदाशिव मात्र आता घरामध्ये नसतो आणि तो कालपासूनच घराबाहेर पडलाय, तो की अजून घरी परतला नाहीये. त्यामुळे मैनावती ही विचार करत असते आणि तेवढ्यातच तिथे फोन वाजतो. तर मैनावती इकडे तिकडे फोन शोधते आणि फोन उचलते. तर सदाशिवचा फोनही घरीच असतो आणि फोन उचलल्यानंतर सदाशिव तिला सांगतो की सदाशिवला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यावर मैनावती विचारते की काय गोंधळ केलात तुम्ही परत, आता तुम्हाला परत पोलिसांनी पकडलं का? त्यावर सदाशिव तिकडनं सांगतो, हो ना, त्याचं काय झालं की मला दारू पिण्यासाठी पैसे लागत होते, म्हणून मी एकाचं छोटंसं पाकिट मारलं आणि ते करतानाच मला पोलिसांनी पकडलं आणि आता मी तुरुंगात आहे. आता 2-3 दिवस तर काय मला हे सोडतील असं वाटत नाही आहे. त्यावर मैनावती चिडते आणि बोलते की कुठून दुर्बुद्धी सुचली होती मलाच की मी अशा माणसासोबत लग्न केलं म्हणून. आणि आता ते पोरीच्या घरामध्ये राहताना तरी कमीत कमी तुम्ही विचार करायला पाहिजे ना, असं करायला नको होतं. मला तर माहीत आहे की तुम्ही दारू पिण्यासाठीच केलं असेल हे सगळं काही, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि आता मैनावती बोलते की आता काही 2-3 दिवस तुम्हाला कोणी सोडवायला येत नाही, तुम्हाला मारतील आणि कंटाळून पोलिसच सोडून देतील म्हणून. आणि आता विचार करत असते की पण आता घरच्यांना काय सांगणार 2-3 दिवस हे कुठे गेलेत म्हणून, जाऊ द्या तेव्हाचं तेव्हा पाहता येईल, असं बोलून तीही आता झोपून घेते. तर इकडे झोपायची वेळ झाली तरीही सायली मात्र खूप बेचैन असते आणि अजूनही तोच विचार करत असते. त्यामुळे अर्जुनच्या हे लक्षात येतं आणि अर्जुन बोलतो की चला आता आजचं काम तर झालंय, आता झोपूयात आणि उद्या सकाळी मस्त फ्रेश डोक्याने विचार करूयात. त्यावर सायली लगेचच मोठ्याने बोलते की चला आज मात्र सगळी कामं काही झालेली आहेत, त्यामुळे आता मात्र झोपायच्या आधी विचार करून हा गुंता सोडवूयात वगैरे.
आणि अर्जुनला मात्र हेच वाटत असतं की आता उशीर झालाय, सायलीने झोपावं. मात्र ती काही एक ऐकायला तयार नसते. त्यामुळे अर्जुन आता चैतन्याला फोन करतो आणि बोलतो, चैतन्य, अरे तुझ्या वहिनीला सांग की सगळं जग झोपलंय, आता झोपायची वेळ झाली आहे. त्यामुळे आता मस्त झोप काढून उद्या सकाळी फ्रेश डोक्याने विचार करता येईल म्हणून. पण तेवढ्यात सायली तिथे येते आणि बोलते, चैतन्य भाऊजी, मला बोलायचं आहे तुमच्याशी. अर्जुनची बायको बोलतीये मी, आणि घेऊ काय, आताचा गुंता काही सुटलेला नाही आहे, त्यामुळे मला आत्ताच विचार करायचा आहे आणि तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या त्या चौगुले आणि गोरे केसमध्ये आता तुम्हाला माहीत झालं आहे की ते दोघे देखील खोटं बोलतायत म्हणून. त्यांचं खोटं तुम्ही पकडलं गेलं आहे, पण मग ते मात्र हे कबूल करायला तयार नाही आहेत. आता पुढे काय करायचं पण पुढे काय करणार आहात तुम्ही? आता मात्र चैतन्याच्या लक्षात येतं की यांचं भांडण काही अजून संपलेलं नाही आहे. त्यावर चैतन्य बोलतो की म्हणजे अजून तुम्ही तिथेच आहात का? तुमचं शीतयुद्ध सुरूच आहे तर अजून. हे पहा, मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय. अरे तुम्ही दोघे तिथे एकत्र आहात आणि मी इथे एकटा आहे, आणि तुम्ही दोघे एकमेकांशी असा आरडाओरडा करण्यापेक्षा एकमेकांशी व्यवस्थित बोला ना, त्याने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि तुम्हाला जरी झोपायचं नसलं ना तरी या चैतन्याला मात्र झोपायचं आहे, आणि मी फोन ठेवतोय आता. त्यामुळे तुम्ही एकमेकांशी बोलून तुमचं काय ते भांडण सोडवा एकदाचं आणि मला झोपू द्या, असं बोलून चैतन्य आता त्या फोन ठेवून देतो. आता चैतन्य फोन ठेवून देतो तर अर्जुन मात्र त्याला काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतो. मात्र चैतन्य ह्या दोघांचं भांडण ऐकून खरंच वैतागलेला असतो आणि तो मात्र चिडूनच फोन ठेवून देतो. त्यामुळे आता अर्जुन देखील चिडतो व बोलतो की कसा आहे हा, ठेवला फोन आणि गेला लगेच हा झोपायला. काही कामच नाही आहे याला दुसरं वगैरे असतो, आता बडबडत असतो. तर खरं तर सायलीला असं म्हणणं असतं की काय तो सोक्षमोक्ष आजच लागायला हवाय. तो पत्ता आणि तो मोबाईल नंबर आपल्याला चुकीचा कसा दिला हे आपण आजच शोधायला हवं आहे. पण अर्जुनचं म्हणणं असतं की आता आपण झोपूयात आणि उद्या फ्रेश डोक्याने या सगळ्या गोष्टींचा नीट व्यवस्थित विचार करून काहीतरी मार्ग आपण सापडूयात. पण इकडे तेवढ्यातच ही समीरा परत त्या सचिनला फोन करत असते. आता मात्र अस्मिता झोपलेली असते आणि हा सचिन गुपचूप फोन उचलतो आणि बाहेर येतो बोलायला. तर हा तिच्याशी बोलत असतो. तर ती समीरा विचारत असते की अरे तू कुठे होतास आणि तू माझ्या मेसेजला कॉलला रिप्लाय का करत नव्हतास इतका वेळ? आता मात्र हा सचिन थापा मारत असतो तिला देखील. अगं मी तर मित्रांसोबत गेलो होतो आणि आमचा एक रूलच आहे की आम्ही डिनरला गेलो होतो आणि ज्या कोणाचा मोबाईल आधी वाचेल, जो कोणी मोबाईल उचलेल त्याला आता या सगळ्यांच्या पार्टीचं बिल भरावं लागतं, असा आमचा रूल आहे. आणि त्यामुळे तूच सांग की मी आता कसं उचलणार होतो बरं तुझा फोन? त्यावर समीरा बोलते की अरे हो, ते सगळं बरोबर आहे, पण तू जाण्या अगोदर देखील मला सांगू शकत होतास ना. नाही म्हणजे मला कळतं आहे की आपण काही रिलेशनशिपमध्ये नाही आहोत, पण तरीसुद्धा अरे मला काळजी वाटत होती आणि म्हणूनच मी तुला वारंवार फोन करत होते. आणि तू असा फोन कशालाच काही रिप्लाय करत नाही आहे म्हटल्यानंतर मीही थोडी घाबरून गेलेली होती वगैरे. त्यावर हा सचिन आता तिला सांगतो की अगं मी इतक्या दिवसांनंतर इंडियामध्ये आलो आहे आणि माझे सगळे मित्र वगैरे माझी वाट पाहत होते. त्यामुळे मी आता अजून 2 दिवस माझ्या नातेवाईकांकडे, मित्रांकडे सर्वांना भेटून घेतो आणि त्यानंतर मात्र मी फक्त तुझाच आहे वगैरे असं तो आता तिच्याशी खोटं बोलत असतो. तर आता सायली झोपलेली असते, पण अर्जुनला मात्र पाणी हवं असतं. त्यामुळे तो स्वतःच किचनमध्ये पाणी घ्यायला येतो आणि पाहतो तर काय, घराचं दार मात्र उघडंच आहे. त्यामुळे अर्जुन आता इकडे कोण आहे पाहण्यासाठी दारातून बाहेर येतो आणि पाहतो तर काय, तिथे सचिन फोनवर बोलत असतो. तेव्हा अर्जुन त्याला विचारतो की अरे तू इतक्या रात्री इथे काय करतोयस आणि कोणाशी बोलत होतास तू इतक्या रात्री? आता मात्र सचिन त्याच्याशी साफ खोटं बोलतो व बोलतो की अरे ऑफिसचा फोन होता मला,
काय आहे की माझे कामं सगळे US शिफ्टमध्ये चालतात ना. आता US शिफ्ट सुरू आहे आणि त्यामुळे माझे सगळे फोन कॉल्स वगैरे याच वेळेत असतात कामाचे आणि तेच हँडल करत होतो मी. तेव्हा अर्जुन बोलतो की अरे पण मग तू बाहेर कशाला आलास, रूममध्येच बोलायचंच ना. तेव्हा सचिन सांगतो की अरे अस्मीमुळे मी इकडे आलो. ती झोपली होती आणि जर मी फोन उचलला असता, फोनवर बोलत असतो आणि ती जागी झाली असती तर, आणि मग ती किती चिडली असती माझ्यावर वगैरे म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो हो हे अगदी बरोबर आहे. माझीही बायको चिडलेली आहे माझ्यावर आणि अस्मिताई तर कशी आहे मला माहिती आहे. जा तू पटकन आता झोपायला. आणि दोघेही आता झोपायला निघून जातात. तर सायलीला आता तिच्या लहानपणीचे काही क्षण आठवत असतात, तिच्या वाढदिवसाचे वगैरे, आणि ती जोरात आई असं ओरडते आणि झोपेतून दचकून जागी होते. तर इकडे प्रतिमा सोबत देखील तेच होतं. प्रतिमा देखील जोरात झोपेतून तन्वी असं ओरडतच दचकून जागी होते. तर रविराज तिला विचारतो नक्की काय झालंय, पण प्रतिमाला काही सांगता येत नाही. तर अर्जुनही आता सायलीच्या आवाजाने जागा होतो आणि सायलीला विचारतो की अगं काय झालं, तुला परत आईबाबांचं स्वप्न पडलंय का. तेव्हा सायली बोलते की हो, पण हे स्वप्न मात्र थोडंसं वेगळं होतं. मात्र अर्जुन तिचं काही एक ऐकून घेत नाही. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की तन्वीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रविराज आणि प्रतिमा सुभेदारांकडे आलेले असतात आणि केक कापल्यानंतर प्रतिमा तो केक उचलते आणि आधी सायलीला खाऊ घालते. तर सायली प्रतिमाचा हात तसाच पकडते आणि रविराजला तोच केक खाऊ घालते. तर प्रतिमा बोलते की रविराज, तुम्हाला आठवतंय का लहानपणी तन्वी देखील असंच करायची. तर सायलीला सुद्धा लहानपणीचे हे सगळे प्रसंग आठवत असतात आणि आता तिला त्रास सुरू होतो आणि सायली स्वतःशीच बडबडत असते, मला असं का वाटतंय की हे सगळं आधी देखील घडलंय. तर हे सगळं पाहून अर्जुन खूप आश्चर्यचकित झालेला असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.